हाय, आज आपण बनवणार शिंपल्यांचं सुकं. मी आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तसंच आमच्याकडे एक मसाला पण आहे, गरम मसाला, तो मी तुम्हाला दाखवतो. ह्या शिंपला आहे आपल्याला धबधबीत करायच्या आहेत. त्याच्यासाठी मी एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि मिरची खरपूस भाजून घेतलेली आहे. मी त्याला वाटून घेणार आहे. मी आता कांदा, टोमॅटो, आला लसूण पेस्ट आणि हळद पूड आणि ते मिक्स करून त्याची फोडणी दिलेली आहे. आणि आपण जो मिक्सरला लावला होता ना, तो मसाला सुद्धा मी ते फोडणी दिलेला आहे. आता मी ह्यात शिंपल्या टाकणार आहे. ह्या शिंपल्या मी हळद आणि थोडंसं मीठ घालून उकडून घेतलेलं आहे 10 मिनिटाचं आणि त्या मस्त उकडलेल्या आहेत. आता मी ते ॲड करणार आहे याच्यात आणि मग त्याच्यानंतर आम्ही मिक्स करून त्याला एक 5 मिनिटं शिजवून घेऊ. शिंपल्या आता एक 5 मिनिटं शिजून झालेल्या आहेत. आता मी त्यात थोडंसं खोबरं ॲड करते. आता आपण ह्याला एक 5 मिनिटं शिजवून घेऊ आणि त्यानंतर मग कोथिंबीर घालू, गार्निश करू. तर ह्या आमच्या शिंपल्या आता तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कशा मस्त धबधबीत झालेल्या आहेत. तुम्ही शिंपल्या कसा बनवता आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब पण करा.